की ती बी तिचीच वाट बघायलोय का उठते ते. अगं निघे, अगं थांब थांब, दे मला. किती जड हाय बाय. काय ग निघे, किती उशीर झाला, मला उठवायचंच तरी. काय तू पण ना. कमळे, अगं याचा अर्थ सरू काकीला समजा आठवते. होय ग. आवरून घ्या मग आपण नाश्ता करूया एकत्र. हा जावा. होय चला, मी चहा टाकतो. हा या. हॅलो डॉक्टर, मी कमळी बोलायलोय. मी माझ्या आईला घेऊन आलो होतो. हां, मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय का 2-4 दिवसातलं सगळं आईला आठवायला लागलंय. होय, भारीच झालं बघा की. हां, होय काय? अजून 3-4 टेस्ट आहेत. बरं ठीक आहे. नाही बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, मी काहीतरी पैशाचा बंदोबस्त करतो आणि लगेच टेस्ट करून घेतो. हां, होय होय होय. नाही नाही, लई त्रास नाही आम्ही त्यांना देत. ठीक आहे, मी टेस्टचा रिपोर्ट आला का येतो. हां, थँक्यू डॉक्टर, ठेवतो. निघे, हे आणि काय नवीन. आओ, ह्यो तुमच्या उपचाराचाच भाग आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत त्या सगळ्या लिहून ठेवल्यात. मला काय आठवायचं, मला काय झालं. होय काय? मग सांगा तुम्हाला काय काय आठवतंय. हे बघ, मी गौरी, माझं बाबा म्हणजे आबा म्हणजे माझं वडील लय भारी माणूस. अगं त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. एक वेळ ना ते उपाशी राहतील पण माझं पोट भरलं बिगर त्यासने चैन नाही पडायचं. आणि आता तर कमळी बी आली. माझ्यापेक्षा जास्त जीव आहे त्यांचा कमळीवर. आणि गाव कुठलं तुमचं? अगं, कालच तर बोललो की, सिद्धटेक कोल्हापूरच्या जवळ आहे आमचं गाव. ते भारी गाव आहे. आणि तुमच्या गावात कुठलं देऊळ आहे? हाय की, आई तुळजाभवानीचं देऊळ आहे बाई, लय जागृत देवस्थान. तुमची कमळी केवढी आहे? माझी कमळी बघ आता असेल 2-2.5 वर्षाची असेल आता. अख्ख्या गावभर तिची चर्चा आहे बाई. काय सांगू तुला, आमचा आबा आहे ना, तिला असं खांद्यावर बसवतात आणि अख्खा गावभर तिला अशी चक्कर मारून आणतात. आणि ती बी काय कमी नाही. हा, नुसती जय भवानी करत अख्ख्या गावभर उंडरत असती. आणि कमळीचा बाबा, त्यांचं काय? हा, ते आहेत की, ते तर लय भारी माणूस, लय प्रेमळ. गावात समजे त्यासनी साहेब साहेब म्हणून बोलवत असतात. कोणाला काय बी अडचण आली ना ग, तर समजे त्यांच्याकडेच पळतात. आणि त्यांची गाडी बघितली ना का गावात समजे तोंडात बोट घालतात. एवढी मोठी गाडी बघत नाही ना ग, गावात नसते ना ग कोणाकडं. त्यामुळं ह्यांची गाडी आली ना का अख्खा गावभर चर्चा असते बघ. ते तुम्हाला आणि तुमच्या कमळीला भेटायला येणार होतं ना? होय ग, ते मला आणि माझ्या कमळीला घरला घेऊन जायला येणार आहे. त्यांचं नाव काकी, हे घ्या. आता बघ, बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेलो का तू चहा करायला गेलतीस. डोसकर पडलीस का ग तू? अगं आत्ता कुठं ती सांगायला लागली होती, आलीस मध्ये, कशाला बोललीस मध्ये? अरे देवा, अगं मला काय माहित, मला वाटलं चहा घेत गप्पा मारत बसायचे. अगं ती नाव सांगणारच होती आता. बिस्किट दे की. वय वय. अगं मग कमळे आत्ता बी सांगल की, थांब. काकी, हे घ्या तुमची आवडती बिस्किट. हा, आणि ते ना व काकी, मला सांगा, त्या दिवशी देवळात तुम्ही कमळीचा बाबा बाबा असं का म्हणत होता? मी जर त्यांच्याबद्दल काही बोललो आणि त्या बाईनं त्यासनी काही केलं तर
तू कमळीच्या बापाला काय करू नका. कमळीच्या बाबाला काय करू नका. मी खरं सांगतो. मी पाया नाही पडतो नाही तुमच्या. नाही, काय नका सांगू. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. जास्ती कुठं केलं तर नाही कोण ते काय जास्ती नाही करून करा. केलं तर- बसा नाही, बसा नाही, नाही, बसा. कमळीच्या बाला काय- शांत व्हा. अहो ऐका ऐका. जिद्दी नाही 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 होऊ शकत. नाही, जास्त काय झालं नाही नाही, तर शांत व्हा, शांत व्हा. शपथ त्या कुणाला काय बोललो. होय 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 होय, शांत व्हा. ए आई 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 ऐक ना ऐक ना सोड ना. काय करायचंय अगं, म्हातारीला कळत तर तमाशा करेल ग. हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? हा काय करायला नको का आपण? काय केलंय ते आतमध्ये तिच्या खोलीत जाऊन बघितल्याशिवाय कसं कळणार आहे? मी ना एक खूप महत्त्वाची गोष्ट करून ठेवली आहे. योग्य वेळ आली की ती गोष्ट सगळ्यांसमोर येईलच. मला म्हातारीचा स्वभाव चांगला माहितीये. मी पुरती ओळखून आहे तिला. कुठली गोष्ट करेल ना तर त्याचा पुरावा मागे ठेवल्याशिवाय ती करणारच नाही. तर आज जाऊन बघायला पाहिजे. सोड तुझा तुझा. म्हटलं नव्हतं इथे कुणीही नसणार आहे. कुठे असेल ग? आता म्हातारीने जे काही डॉक्युमेंट्स म्हणतेस ते तयार केले ते कुठे ठेवले असतील ते बघायचं. तेच ना. ए आई, त्या उशी खाली असतील का ग? मूर्ख आहेस का ग तू? इतकं काय महत्वाचं काय डॉक्युमेंट असेल ते माणूस उशी खाली ठेवेल का? अगं ती झोपत असेल म्हातारी उशीच्या खाली घेऊन. बघायला काय जातंय, एकदा बघू. ठीक बघ. नाही. ए आई नाही आहे ग काही. नाहीये ना? काय म्हटलं होतं मी? जास्त सांगत होते मी तिकडे कसं असेल. काय करू सांग. काय नाही, पर्याय काही नाहीये. मग शोध. ते ड्रॉवर दिसतात तिकडे शोध. ड्रॉवर शोधतेस.